जे बैठक जे आहे हे संधी मी यासाठी वापरतो. आता नुकतंच महानगरपालिकेच्या निवडणूक आणि आपलं सिद्धारामेश्वरच्या गड्डा यात्रा दोन्ही एवढ्या शांततेने पार पडला. त्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचं प्रशासन आणि महत्त्वाच्या सोलापूरच्या सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनातर्फे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आमच्या टीमसोबत चर्चा करताना सायंकाळी बैठक आहे, काय काय मुद्दा आपल्याकडून येईल आणि त्याच्या उत्तर काय द्यायची, बॅटिंग काय करायची याबद्दल आमच्या चर्चा होतं. पण मला असं वाटत आहे या सभेला मी मनापासून अभिनंदन करून आभार मानायचे. बिकॉज या शिवजयंतीबद्दल चर्चा सुरू होण्याच्या अगोदरच आपणच डिक्लेअर करून टाकलं यावर्षी आम्ही पारंपरिक पद्धतीने करणार आहे. म्हणजे तिथंच 80% 90% कुठलाही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची संधी बंद करून टाकलं तुम्ही. तर हे मध्यवर्तीचे एक अतिशय महत्त्वाचे निर्णय आहेत, ते आम्ही स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. आपण जे बोललेले 2-3 मुद्दे फक्त तेवढंच मी उत्तर देतो, बाकी कुठल्याही प्रकारच्या भाषण किंवा मार्गदर्शनच्या विशेष उरलेच नाही आता आपल्या निर्णयामुळे. जे सिव्हिक इश्यूज आपण सांगितलेले आहे ते फक्त महानगरपालिकाचे आहेत, ते बघू अशा ना सोडता आमच्याही लोक कामात लावू. ज्या ठिकाणी ट्रॅफिकच्या लोकांना वापर करून किंवा आमचं एक संयुक्त अँटी एन्क्रोचमेंट पथक आहे, एक PI दर्जाचे अधिकारी दिलेला आहे, अंमलदार दिलेला आहे, त्या लोकांना जास्तीत जास्त वापरून पर्टिक्युलरली हे मिरवणूक मार्गावर या पुढच्या 5-6 दिवस तिथंच फोकस करू आणि कॅरेज वे जास्तीत जास्त वाढवून घेऊ. मोकळं जानवर असो किंवा वायर्स आहे, झाडांच्या प्रूनिंग आहे, ते सर्वांबद्दल आमच्याही दृष्टीने जे नजरात येत आहे ते कॉर्पोरेशनच्या निदर्शनास आणून देऊन लवकरात लवकर सोल्युशन काढू. आणि परवानगीबद्दलचे ते मुद्दा होतं, मागच्या वर्षी ज्यांच्या परवानगी होतं तुम्ही वाढ बघून बसू नये, तुम्ही काम सुरू करा, आपलं डीम्ड आहे ते 100% होणारच. तर त्यामुळे आपण मला अजून परवानगी नाही मिळाला त्यामुळे हे काम राहिलं असा अजिबात विचार करायची गरज नाहीये. जे नवीन बद्दलचे जे आहे ते नक्की ठाणेदार सोबत बसा. आता आमच्या अपेक्षा आहे जेवढं शक्य आहे आम्ही आता तुमचेच लहान भाऊ आता असतात तर त्यांना तुमच्या मंडळात तुम्ही स्वीकारा, त्यांना कशाला नवीन घर बनवायची, अत्यंत आवश्यकता पडलं तर कशा करायची ते ठाणेदार सोबत बसून चर्चा करू. ठीक आहे. मंडळाच्या मार्गामध्ये दुसरी वाहन वगैरे असलं तर ते अडचण होत आहे, ते ट्रॅफिक मॅनेजमेंट आणखी इम्प्रूव्ह करू. अजिबात कुठल्याही गाडीमध्ये घुसणार नाही अशा नियोजन प्लॅन करू. सर्वांना समान संधी मिळायला पाहिजे तिथं सादरीकरणासाठी महत्त्वाच्या चौकात, पर्टिक्युलरली आपला बाबासाहेब आंबेडकर चौक असो, सरस्वती चौक असो, नवी वेस आणि शिवाजी महाराज पुतळाजवळ, ते आम्ही नक्की प्रयत्न करू. सर्व मंडळाकडून पण सहकार्य पाहिजे. असा पोलिसांनी आम्हाला धक्का मारलं, लवकरात खूप लवकर आम्हाला तिथून पुढे ढकललं, अशा वाद वगैरे न करता 15 मिनिट आम्ही अग्री करू, चौकात 15 मिनिट झालं ते पुढे मूव्ह करायची असा प्लॅन करू. अँड शेवटचे आहे जे हेवी व्हेकल्स बद्दलचे मुद्दा होतो ते नक्की ट्रॅफिक डिपार्टमेंट पर्टिक्युलरली जे मार्केट एरिया आहे नवी वेस्ट आणि नवी पेठचे एरिया तिथं लक्ष द्यायची. आणि संभाजी महाराज पुतळ्यातून शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत या पॅचला जे पर्टिक्युलरली ऑटो जे लागलेले आहेत 2-3 लेअरला ते क्लिअर करून घ्या. भंडारे साहेब हे पर्टिक्युलर तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे, बसा ते सिंगल लाईन करून घ्या. तेवढं तुम्ही केलं तर रोड आणखी आम्हाला 10-12 फूट वाहनधारकांना मिळेल वापरण्यासाठी. बस. अँड शेवटचे मुद्दा मी हे टच करतो, भाऊंनी जे सांगितलं म्हणजे इतर कोणी इकडं तिकडं ते लावलं तर त्यामुळे अशा आमच्याही भावना अशा वाटत आहे आम्ही का नाही म्हणून. बघा आता माझं 2 वर्ष संपलेलं आहे, आता जाण्याची तयारीत आहे. DJ डॉल्बीची एक गोष्ट आहे आणि आपलं सर्व हिंदू मुस्लिम बौद्ध आणि ख्रिश्चन बांधवांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी निर्णय घेऊन सर्व भोगे काढून दिले. 2 मोठी गोष्ट आहे, पूर्ण महाराष्ट्राला तुम्ही एक शहरांनी
सोसायटीने निर्णय घेतला तर किती स्मूथली होईल हे तुम्ही करून दाखवलेलं आहे. याच काम गुन्हे दाखल करून 10 लोकांना अटक करून लाठीचार्ज करून पब्लिक दगडफेक करून याचं होण्याची शक्यता आहे. पण तुम्ही जे करून दाखवलं हे टोटली सिव्हिल सोसायटी ओरिएंटेड आहे. हे प्रशासनाने फोर्सफुली केलं नाही. या करताना आता उदाहरण एक शाळा आहे, एक वर्ग आहे, क्लास आहे. आपला अपेक्षा आहे सर्व जे स्टुडंट्स आहे, सर्व पोरं जे आहेत ते सर्वांनी पास व्हायला पाहिजे, ते अपेक्षा आहे. कोणी 2-4 पोरं आहेत त्यांना आणखी धक्का मारणे आवश्यकता आहे, ते फेल झालं, त्यांना काढून बाहेर फेकायची नाही किंवा नाही ते फेल झालं त्यांना पिटाई करा टोका, हे करणं योग्य नाही. आता त्यांच्यासोबत आणखी जास्त वेळ देणे आवश्यकता आहे. आता ते टीचर बसू शकेल सोबत किंवा त्यांचा वर्गमित्र बसू शकेल. बघा आता आम्हाला 50 पाहिजे, तुमच्या आता 30 पर्यंत आलं, जे 2 बेस 2 टॉप पासून आता ते जे 0 होतं आता 30 पर्यंत आलं, ठीक आहे. आणखी टीचर काही बसू, ते फ्रेंड्स जे आहे वर्गमित्र ते सोबत बसलं, ते 30 पासून 50 ला नक्की येणारच आणि आपला पूर्ण क्लास जे आहे ते पूर्णपणे पास होणार आहे. आता आम्ही त्यांना बघून रिव्हर्स गिअरला जाऊ नये. आता एक प्रोग्रेसिव्ह सोसायटी आहे, गाडी चालवताना तुम्ही समोर बघून गाडी चालवा, व्यवस्थित राहील प्रवास. आता तुम्ही रेअर व्ह्यू मिरर बघून मागे असं घडलं म्हणून तुम्ही रिव्हर्सला जाण्याचा प्रयत्न करू नये. सोलापूरचे एक चांगला ओळख आपण निर्माण केलेला आहे. या कार्यकाळात मी इथं CP म्हणून रुजू होतो, हे माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. माझ्या करिअरभर मला आठवणीत राहील हे काम जेव्हा सोलापूरनी केलं तेव्हा मी तिकडं रुजू होतो म्हणून. अशा संधी आपण मला दिलं त्याबद्दल आपल्याला पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. जसं मी सुरुवातीला सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त या शांतता समिती बैठकीला तुम्ही अशा करा तशा करा, हे करू नये ते करू नये, हे बोलायला मला तुम्ही संधीच दिलं नाही. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व शिवप्रेमीला आणि पर्टिक्युलरली मध्यवर्ती समितीला आभार व्यक्त करतो. येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि 2 शब्द